नाव सांगायचं काही आवश्यकता नाही. नागपूरला ही साधारण 3 दिवस बैठक झाली, 15, 16, 17 या मार्चच्या ह्याच्यात. वर्षभराचं जे काही संघाचं काम चालतं त्याचा आढावा साधारण घेतला जातो सगळ्या प्रकारचं. मग संख्यातूर असेल, शाखा असतील, आणखीन काही उपक्रम केले असतील तर त्याची माहिती घेतली जाते आणि आगामी काही विचार होते. उपक्रम घेत असताना प्रत्येक प्रांताचं काही विशेष घटना, त्यांनी एखादा उपक्रम रावला असं त्याचं सगळ्यांच्या समोर निवेदन होतं. असे काही काही अनेकांचे उपक्रम त्या समोर आलेत. जसं एका ठिकाणचं उदाहरण आहे की त्या गावामध्ये सगळं गंद पाणी त्या तलावात आणून सोडलं जात होतं. त्या गावकरी शाखेच्या लोकांच्या लक्षात आलं की हे काहीतरी हायजेनिकच्या दृष्टीने चांगलं नाही, म्हणून त्यांनी सगळ्या गावाला एकत्र केलं त्या शाखेने आणि त्यांनी विचार केला की हे जे आहे आपण याला काही बदल करू शकतो का, म्हणून ते पाणी डायव्हर्ट केलं. जे सगळे ड्रेनेज वगैरे असं असायचं ते तो तलाव स्वच्छ एका अर्थाने सहजतेने झाला आणि मग आज त्या तलावाचा चांगला उपयोग होतो. तसं दुसरं जे गाव होतं त्याच्यामध्ये पाण्याचाच प्रश्न होता, पाणी नसायचं दुष्काळात, उन्हाळ्याच्या काळात वगैरे. त्यांनी विचार केला आणि त्यांनी जवळजवळ त्या गावाला येणारा जो ओढा आहे त्याला 9 ठिकाणी बंधारे टाकले. त्याच्यामध्ये कुठल्याही सरकारची कुठल्याही प्रकारची आर्थिक असं कुठलं न करता, त्यांच्या मागे न लागता गावकऱ्यांनी कॉन्ट्रीब्यूट करून केलेल्या विषय, अशाही प्रकारची माहिती त्यामध्ये येते. आणि आत्ता जे मी याच्यात म्हटलं की जसं आगामी काळात काही गोष्टी ज्या करायचं, जसं तर अहिल्याबाईंचा आहे तर त्या निमित्ताने अहिल्याबाईंनी कशा सुधारणा केल्या, का केल्या, कुठल्या हेतूने केल्या, आता हा पुढच्या पिढीला माहिती असतं असं नाही. सगळा इतिहास सांगितला जातो, शिकवला जातो असं नाही होत, पण त्यांना त्या दृष्टीने जर जागरूक होतं तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा असं परिवर्तन येऊ शकतं. तर आपण एक याच्यातलं काहीतरी खारीचा वाटा उचलूया, हा एक त्यातला भाग असतो आणि असं ते होत आहे. शिवाजीच्या संदर्भातलं मागच्या वर्षभर केलं तर त्याच्याही 151 वर्ष एका अर्थाने आहे. तर असे काही उपक्रम, आणि संघाला तर साधारण पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार, तर मग आपण एक लक्ष ठेवतो. तर असं आम्ही ठरवलं की आपण या निमित्ताने शाखा वाढ किंवा संघाच्या कामाची वृद्धी निरनिराळ्या भागात कशी करता येईल असा एक प्रयत्न केला. मग त्यासाठी उपक्रम साधारण 1 लाख शाखा व्हाव्यात असं आमचं लक्ष आहे आत्ताच. आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी काय तुमचा रोल असणार आहे? तर निवडणुकीतला रोल एवढाच असेल की सगळ्या लोकांनी मतदानाला बाहेर पडावं. मतदान करत असताना 2-3 मुद्दे जे की जे देशाच्या दृष्टीने किंवा जगाच्या दृष्टीने जे देश आपला समोर आला पाहिजे सगळ्यांच्या, यासाठी जे योग्य असेल त्यांच्या दृष्टीने, कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत किंवा त्याचे मुद्दे वेगळे असू शकतात, तर ते त्याचेच धरून त्यांनी हा विचार करा. केवळ ही पार्टी, हा पक्ष किंवा हा पंथ, जात, नातेवाईक असा विचार न करता हे जे 4-5 मुद्दे आहेत त्या दृष्टीने त्यांनी विचार करावा. आम्ही साधारण घरोघरी जाणं किती होईल शक्यता वेळेच्या दृष्टीने आणि त्याचा उपलब्ध असणार वेळ जाणाराच्या, आम्ही असं म्हणतो की ते आसपास 10-15 जणांना एकत्र केलं, छोटे छोटे गट करून त्याच्यात सगळ्यांना निमंत्रित केलं. जे येतील त्यांच्या समोर विषय मांडला. अजून शेजारच्या कॉलनीत जाऊन केलं किंवा एखाद्या अपार्टमेंट आहे तिथल्या सगळ्यांना लोकांना एकत्र, असं त्यांनी करावं. म्हणजे थोडा हा प्रसिद्धीचा न करता विस्परिंगचा विषय असा थोडासा आहे. आता किती शाखा कार्यरत आहेत आणि त्यात किती भर पडेल? तर जरा संख्या शाखा आहे त्याच्यामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये जर म्हणलं तर 650 शाखा आहेत आता सध्या, सगळ्या कार्यरत आहेत आता, भरतात सगळ्या शाखा. आणि त्याच्यामध्ये 147 विद्यार्थी शाखा आहेत आणि 239 आहेत त्या व्यवसाय शाखा आहेत. आणि व्यवसाय शाखांमध्ये सगळे जे तरुण व्यावसायिक असतात प्रामुख्याने, ते नोकरी करतात आणि प्रपंच करणारे कार्यकर्ते आहेत. अशांची पण रोज शाखा भरतात अलीकडच्या काळामध्ये. एक समाजामध्ये त्यांना मान्यता असते त्यांच्या सगळ्या बोलण्याला. असा एक खूप मोठा गट या निमित्ताने या शाखांवरती येत असतो आणि त्यांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. मतमोजणीच्या वेळी त्याच्याकडे ते बाजूला ठेवून केलं जातं. मग तुम्ही जर सगळीकडे 100% करायला गेला तर तो हेतू साध्य होतो का? आतापर्यंत तरी असं काही उदाहरण आहे असं मला नाही वाटत. निवडणूक आयोगाच्या ते तो निवडणूक आयोगाचा, आता मी प्रिसाइडिंग ऑफिसर होतो, मी काय सांगणार? तुम्ही प्रमुख आहात, त्यामुळे आता तुम्ही मी संघाच आहे. एक गोष्ट संघाच्या, जरी आता त्यांनी म्हटलं संघ ही मातृसंस्था आहे भाजपची, असं धरू गृहीत धरून, तर त्या सगळ्या संस्था स्वतंत्र, स्वावलंबी, स्वायत्त आहेत त्यांचे निर्णय करायला. तर त्यांची तिथे काय असेल पॉलिसी, काय कसं राबवायचं त्यांनी ठरवावं आणि ते करतात तसं. त्यामुळे भाजपने कोणाला आत येऊ द्यायचं आणि कोणाला बाहेर काढायचं हा त्यांचा विषय. पण तुमचं लक्ष असतंच ना, विस्तार संघटन मंत्री या नात्यानं तुम्ही त्यांच्यावर कंट्रोल ठेवताच ना. नाही,
असं काही निर्णय त्यांनी घ्यायचा पूर्ण. जे पदरी पडलं पवित्र झालं म्हणून त्यांनी अशा उद्देशाने आपण नाही, समजून घ्यायचं. दुसरं आहे की मतदान काय करायचं कोणी करायचं हे त्यांनी जे काही पार्टी असेल ते त्यांचे अजेंडा राबवतील, पण निदान त्यांनी मतदानाला जाणं एवढंच. आणि तो नागरिक सुज्ञ तो विचार करेल ना त्याचा. कारण समजा मी एखाद्या तुम्हाला भेटायला आलो तर तुम्ही काही स्वतः धरून त्याला भाजपचं सांगायला आलो तर तुम्ही भाजपच्या विचारात त्याला असं नाही नसेल पटत, पण तुम्ही मतदानात गेलं पाहिजे एवढं तर कमीत कमी सांगू शकतो. तुम्हाला मी जर सांगायला लागलो तर तुम्हाला असं वाटेल की मी प्रचार करायला आलो. आम्ही स्वयंसेवकांना म्हणतो की आपल्याला अपार्ट फ्रॉम असं राजकीय पक्षाच्या दृष्टीच्या बाहेर जाऊन कमीत कमी त्यांनी मतदानाला जाणं विचार त्यांनी करावा. तोही सुज्ञ आहे, समजदार आहे, त्याला समजतं मुद्दे काय समोर ठेवा विचार करताना एवढंच सुचवू शकतो आपण. शेवटी करायचं त्याला अप्रत्यक्ष समोर व्यक्ती आली की कळणार ते त्यांनी ठरवायचं तसं काय असेल ते. आपण त्यांनी ठरवायचं पण ते कळतच लगेच. हा म्हणतो ना तो त्याने निर्णय करायचा ना. ना बरं. 22 जानेवारीला रामलला प्रतिष्ठानचा हा जो कार्यक्रम प्रत्यक्ष अयोध्येमध्ये पार पडला त्याचा संपूर्ण देशभर असलेला उत्साह आपण पाहिला आणि त्याची पूर्वतयारी म्हणून संपूर्ण देशातच 1 ते 15 जानेवारी असं प्रत्यक्ष घरोघरी जाऊन अक्षता देणं, प्रत्यक्ष अयोध्यावरून आलेल्या अक्षता घरोघरी देणं आणि 22 तारखेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देणं असा सगळा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये सुद्धा तशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष महिला कार्यकर्ते असं 1 ते 15 जानेवारी या काळामध्ये 35,763 कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष 15 दिवस घरोघरी जाऊन या अक्षता देणं असा कार्यक्रम केला आणि त्याच्यामधून 13,63,480 घरांपर्यंत प्रत्यक्ष हे कार्यकर्ते पोहोचले आणि 22 तारखेचं हे निमंत्रण दिलं. त्याच्यामध्ये सगळ्यांना आलेले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे विलक्षण अनुभव होते त्या अगदी सेवावस्था असतील. आपल्या सगळ्यांना एका संघाच्या या सगळ्या कामाची वाढ कशी होते ती उत्सुकता स्वाभाविकपणे असणार आहे. त्याच्यामुळं संघाच्या शाखा, संघाची साप्ताहिक मिलनं देशभरामध्ये कशा प्रकारे चालू आहेत, किती चालू आहेत त्याची जरा थोडी आकडेवारी आपल्या सगळ्यांसमोर मी सांगतो. एकंदरीत देशभरामध्ये एकूण 45,600 स्थानी 73,117 शाखा सध्या भरत आहेत. कोटी म्हणता येईल किंवा कोट्यावधी नागरिकांशी असा हा संपर्क साधला. नगरी ज्या वस्त्या आहेत देशातल्या अशा साधारणपणे 4,727 नगरामधून 5,78,000हून अधिक गावांमध्ये संपर्क झाला. अंतर वाढत चाललं त्यासाठी काही करता येईल का? आणि आपण जर पाहिलं तर आपल्याकडचं भारतीय चिंतन किंवा भारतामध्ये कुटुंब व्यवस्था ही फार महत्वाची मानली गेली आहे. थोडं पाश्चात्यांचा परिणाम म्हणून आपल्याकडे काही काही प्रश्न उभे राहायला लागले. विचार करण्याच्या पद्धतीत असेल तर त्यासाठी कुटुंब प्रबोधन असा विषय घेऊन त्यामध्ये सुद्धा काही आपण विषयाला त्या दृष्टीने काही करू शकतो का? जी काही आपली खासियत आहे, वैशिष्ट्य त्या दृष्टीने काही करता येईल. आणि जी काही नागरी शिष्टाचार किंवा नागरी कर्तव्य म्हणतो आपण अशाही संदर्भामध्ये असे 5 विषय घेऊन विचार करावा आगामी वर्षात असं एक रचना त्या बैठकीत झाली. हे सगळं करत असताना विशेषतः सामाजिक समरसतेचा विषय तर जी देशातली किंवा समाजातली जी सज्जन शक्ती आहे अनेक माणसं आहे त्यांना वाटतं त्यांचा याच्यामध्ये सगळ्याला उपयोग कसा करता येईल या दृष्टीने एक त्यातला विचार झाला. कर्तव्याच्या दृष्टीने विचार केला तर आता नजीकच्या काळात निवडणूक आहे. निवडणुकीचा जर आपण टक्केवारीचा विचार केला तर आपलं मतदान हे 70% म्हणजे खूप झालं, त्याच्या पुढे असं जात नाही. तर आपण एक 100% कसं नेता येईल त्यासाठी काही करू शकतो का असा एक विचार करून राष्ट्र समोर ठेवून असं काही चिंतन त्या प्रक्रियेमध्ये लोकांच्यापर्यंत काही विषय घेऊन जाणं अशाही संदर्भामध्ये थोडीशी चिंतन झालं. याशिवाय आता जे राम जन्मभूमीच्या संदर्भातलं एक गृहसंपर्क आहे अक्षता वितरणाच्या दृष्टीने झालं त्याची सुद्धा काही माहिती सगळ्यांच्या समोर आली. त्यामध्ये या राम मंदिरातून अभिमंत्रित झालेल्या अक्षता या वितरण करण्याचा जो कार्यक्रम झाला त्यामधल्या समाजातल्या सर्व घटकांचा त्याच्यामध्ये सहभाग होता. केवळ काही जणांनीच केला असं नाही पण सगळा समाज उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये असा सहभागी झाला होता. म्हटलं तर जवळजवळ प्रामुख्याने संघाच्या शाखेचं जे काम चालतं शाखेच्या स्वरूपात चालतं
त्याच्या शाखा विस्ताराच्या दृष्टीने त्याच्यामध्ये एक काही माहिती घेणं आणि नंतर पुढची काही रचना कसं त्याचा विचार करा. प्रयत्न असा आहे की साधारण देशभरामध्ये 1,00,000 ठिकाणी संघाच्या शाखा चालवाव्या असं एक लक्ष समोर या वर्षीच्या असं ठेवलेलं आहे. याशिवाय काही विषय घेऊन गेले चाललोय. जसं तर संघाची ही साधारण पुढच्या वर्षी 100 वर्ष संघाला पूर्ण होणार आहे. ते लक्षात घेऊन एक 5 विषयांना धरून असं त्याला आपण त्याला नाव द्यायला एक पंच परिवर्तन असं त्याला एक नाव दिलं. त्या दृष्टीने काही करता येईल का, काय आपण प्रगती करू शकतो असा एक विचार त्यामध्ये आत्ताच आपल्याला माहिती दिली आहे. थोडी प्रतिनिधी सभा त्यातलं जे वृत्त असतं ते जे काय काय होतं त्याची जीच थोडक्यात 2 वाक्यात त्यांनी सांगितलं. यावेळेसची प्रतिनिधी सभा 15, 16, 17 असं 3 दिवस नागपूरमध्ये झाली. दरवर्षी साधारण मार्च महिन्यामध्ये ही सभा होत असते. सगळ्या देशभरातले प्रतिनिधी ज्याला म्हणता येईल केंद्रीय प्रतिनिधी आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते असे त्याला उपस्थित असतात. साधारण 1400हून अधिक. संघचालक सुरेश उर्फ नाना जाधव उपस्थित आहेत, ते आपल्याला संबोधित करतील. पश्चिम महाराष्ट्राचे कार्यवाह डॉक्टर प्रवीण दवडगाव उपस्थित आहेत, तेही आपल्याला संबोधित करतील. पुणे महानगराचे कार्यवाह सचिन जी भोसले उपस्थित आहेत आणि पश्चिम महाराष्ट्राच्या प्रचार विभागाचे प्रमुख अतुलजी अग्निहोत्री आपल्यासमोर आहेत. मी फार वेळ न घेता नानांना विनंती करतो की त्यांनी या